काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं आहे. आता आज तर तुम्ही राज ठाकरेंचा फोटो इतका प्रेमानं तुम्ही यापूर्वी कधी छापला होता असं माझ्या मनात विचार आला. म्हणजे 17-18 वर्षांपूर्वी कधी काय करावं हे आम्हाला चांगलं कळतं. अच्छा, मग आता ती वेळ आलेली आहे आता प्रेमानं कधी काय करावं आणि कधी कोणती पावलं टाकावीत. आजही सामना हे शिवसेनेचं मुख्य नेतृत्व आहे उद्धव ठाकरेंनंतर. त्यातूनच संदेश जातो आणि आम्हाला माहिती आहे कधी कोणता संदेश द्यायचा, काय करायचं. आम्ही सामना अत्यंत काळजीपूर्वक काढतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. आज तुम्ही इतक्या प्रेमानं फोटो छापलात राज ठाकरेंचा, त्यामुळे त्याच्यावरती प्रेम आहेच ना आमचं. अच्छा, का नसावं. अच्छा, तुम्ही म्हणजे असं आहे की तुमचं तर पहिलं प्रेम तर म्हणजे काय, तुमची मैत्री तर खरी राज ठाकरेंच्या बरोबरची आहे ना. मग काय आलं नाही, म्हणजे त्यामुळं हे सगळं घडवून आणावं हा कधीपासूनचा प्रयत्न सुरू होता, त्याला कितपत यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? बघा, घडवून आणण्यापेक्षा अनेक गोष्टी काळाच्या पोटात, नीतीच्या पोटात दडलेल्या असतात, त्या वर येतात. आज महाराष्ट्राला गरज आहे असं सगळ्यांनाच वाटतंय. त्याच्यामुळे राजकीय जोडे, मतभेद काय असतील ते दूर ठेवले पाहिजेत. हे सुरुवात राज ठाकरेंनी केली सांगायला. आणि पुढल्या 2 तासात उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे की मी सगळं मागचं विसरून एकत्र यायला तयार आहे. अशा भूमिका जेव्हा 2 भाऊ घेतात तेव्हा त्याच्यामध्ये आमच्यासारख्याने पण फार पडू नये या मताचा मी आहे. शेवटी ते भाऊ आहेत. मी दोघांना ओळखतो, मी दोघांबरोबरही तेवढं जवळून काम केलेलं आहे. दोघांवरही तेवढंच प्रेम आहे? नक्कीच आहे ना. मी काय कधी आता असं म्हणायला, आता ओपनली असं मान्य करायला हरकत नाही. मी राज ठाकरेंवरती माझं प्रेम नाही असं कधीच नाकारलं नाही. माझे तुम्ही कधीही मला विचारलेल्या प्रश्नाला मी कधी नाकारलं नाही. आम्ही एक फार मोठा कालखंड एकत्र चांगल्या पद्धतीने घालवलेला आहे आणि आजही आम्ही एकमेकांचा तेवढंच प्रेम आणि आदर करतो ना. त्यात चुकीचं काय? जर म्हणजे आता या भावांच्या एकत्र येण्यामध्ये जर अडचणी असतील तर त्या काय आहेत असतील? मला वाटत नाही अडचणी असल्या तरी त्या अडचणींचा फार भाऊ करावा. आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ते आहे की उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं. तर अडचणी काही आहेत असं तुम्हाला मला व्यक्तिशः वाटत नाही. मी उद्धव ठाकरे साहेबांना ओळखतो, नेते म्हणून ओळखतो, एक कौटुंबिक मित्र म्हणून ओळखतो. त्यांचं मन अत्यंत साफ आहे या बाबतीमध्ये, स्पष्ट क्लिअर आहे, पारदर्शक आहेत ते या बाबतीत. कारण गेल्या काही काळापासून त्यांनी या विषयावरती कधीही नकारात्मक भूमिका घेतली नाही. किंबहुना त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी जेव्हा ते या विषयावर बोलतात तेव्हा ते त्यांचं मत समजून घेतात, विषय काढतात आणि त्यांचं मत ते समजून घेतात. आणि कोणी काही मत मांडलं तरी ते नकारात्मक स्वतःचं मत त्या विषयावर मांडत नाही, हे मी अनेकदा पाहिलं. आणि राज ठाकरेंच्या बाजूनं मला असं वाटतं की कोणी काही जरी बोलत असलं तरी या महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती, मराठी माणसाची स्थिती राज ठाकरे यांना सुद्धा चांगली ज्ञात आहे. आणि त्यांच्या मनात सुद्धा ती घालमेल असायलाच पाहिजे. कारण शेवटी सगळ्यांचं कुळ आणि मूळ हे बाळासाहेब ठाकरे आहे. ते मगाशी पण तुम्ही कुळ आणि मूळ म्हणालात, सगळ्या कुळ आणि मूळवाल्यांनी एकत्र यावं म्हणजे हे सगळ्यांसाठी ऑफर आहे? जे शिवसेनेपासून लांब गेले अशा सगळ्यांना ही ऑफर देताय तुम्ही की आपलं कुळ मूळ एक आहे तर आपण एकत्र आलं पाहिजे? ठाकरेंचं म्हणतोय या. अच्छा, बाकीच्यांना नाहीये ही ऑफर? बाकी कोण आहेत? असं आहे की शिंदे आणि एवढे यशवंतसिंनी जसं धर्मांतर करतात तसं पक्षांतर केलंय बरं का. त्याने आपलं धर्मांतरच केलेलं आहे वेगळ्या पद्धतीनं. पण आजही मनसे असेल किंवा आम्ही सगळे असू, आम्ही आमच्या